आबेल हा छोटा भाऊ आहे, काईन हा मोठा भाऊ आहे. काईन हा शेतकरी आहे. त्याने परमेश्वराला अर्पण देण्यासाठी आपल्या शेतीतून काही अर्पण देवासाठी तो घेऊन गेला. म्हणजे काहीतरी भेटवस्तू घेऊन गेले ते देवाकडे. ओके. आणि आबेल जो आहे तो कोण आहे? मेंढपाळ आहे. आता पोर बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. ओके. आणि आबेल जो आहे त्याने काय केलं? त्याने आपल्या कळपातील म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने आबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. पहा, परमेश्वराने फक्त अर्पणाचा नाही त्यांचाही आदर केला. काय केलं? परमेश्वराने आबेल आणि त्याचे अर्पण याचा आदर केला. आबेलाचाही केला. काईनाच्या बाबतीत काय झालं? परंतु परमेश्वराने काईन आणि त्याचे अर्पण याचा आदर केला नाही. नुसती अर्पणाची गोष्ट नव्हती, इकडे त्यांच्याविषयी सुद्धा लिहिलेलं आहे. त्यावेळेस जेव्हा हे परमेश्वरासमोर गेले, आपलं आबेलाने जे अर्पण आणलं होतं, तर आबेल परमेश्वराच्या समोर ग्रहणीय झाला. परमेश्वराने त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला, पण काईनाने त्याच्या अर्पणाचा केला नाही. ही गोष्ट दाखवते त्याचा परिणाम काय झालाय. बायबल सांगतं, म्हणून काईन संतापला व त्याचं तोंड उतरलं. आपल्याला पण कोणी वाईट वागणूक दिली, आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त महत्व दिलं, किंवा समजा आपण नाही का कोणाशी आपली तुलना जर केली जाते आणि आपण जर त्या तुलनेमध्ये कमी पडतो, इन दॅट कम्पॅरिझन इफ यू आर फॉलिंग शॉर्ट, तर कोणालाच हे आवडणार नाही. काईनच्या बाबतीत काय झालं? काईन संतापला. बायबल सांगतं तो चिडला, तो संतापला, राग राग करू लागला. ओके. आणि तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, त्याकरिता तू त्यास दाबात ठेव. आता इथे परमेश्वर काईनाला काहीतरी शिकवतोय. तो स्वतःहून आलाय, त्याने बघितलं काईनाचं तोंड उतरलंय, काईन चिडचिड करतोय, तो संतापलाय. आणि परमेश्वर काईनाला म्हणतोय तुझी मुद्रा म्हणजे तूही प्रसन्न राहशील, तूही खुश राहशील, तुझा चेहराही उल्हासित आनंदित राहील. पण तू बरे केले नाही तर पाप कुठे आहे? पाप दाराशीच आहे. पाप दाराशी टपून आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे परमेश्वर काहीतरी सांगतोय. ज्या वेळेस एखादी सिच्युएशन येते, एखादी परिस्थिती येते, त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये नाही का एकतर आपल्याला सोबत चांगलं काहीतरी आपल्याला चांगले इमोशन्स किंवा निगेटिव्ह इमोशन्स देण्याचं सामर्थ्य आहे. पण हे आपल्यावर आहे की आपण काय अलाव करतो, की आपण काय स्वीकारतो. समजा एखादी वाईट न्यूज आली, काहीतरी वाईट घडलं, सो हे आपल्यावर आहे की ते जे वाईट घडलंय त्या गोष्टीला आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रवेश द्यायचा आणि त्यानुसार कृती करायची, का त्या गोष्टींमधून बाहेर पडून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. इथे परमेश्वर काईनाला स्पष्ट सांगत आहे. सो वेन ऍक्च्युअली हिज हार्ट वॉज नॉट गुड, इथे स्पष्ट सांगते की तू बरं केलं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? याचा अर्थ तू बरं करत नाहीये, तू नीट वागत नाहीये, काईन तुझं काहीतरी चुकतंय. आणि देव त्याला समजावतोय की आत्ताच या गोष्टीशी तू डील कर, आत्ताच या गोष्टीशी तू काहीतरी करून यातून बाहेर पड. तू ह्या गोष्टीवर आत्ताच काहीतरी स्टेप्स घे, पाऊल घे. जर तू नाही चांगलं वागलं तर काय? पाप दाराशीच टपून आहे. विचार करा की पाप आहे ना ते टपून आहे, म्हणजे ते असं बसलेलं आहे, ते संधी शोधत आहे की मी कधी प्रवेश करेल आणि मी कधी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाही का प्रवेश करून सगळा गोंधळ माजवेल, सगळं नुकसान करेल. बायबल सांगतं चोर आलाय चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी. सो हे जे पाप आहे ना इकडे त्या जीवनामध्ये आता त्या गोष्टी करण्यासाठी नाही का टपून बसलेले. टपून बसणं म्हणजे काय माहिती? आम्ही लहानपणी खूप हे शब्द वापरायचो शाळेत असताना. टपून बसणं म्हणजे आम्ही नाही का खेळताना, लपाछपी खेळताना किंवा दुसरे कोणते खेळ खेळताना आम्ही काय करायचो की कोण आपल्याला नाही का पकडायला येतंय किंवा कोण आपल्याला शोधतंय हे बघत, किंवा जर समजा डेनर असेल ज्याच्यावर डाव आलेला आहे तर ती व्यक्ती इकडे तिकडे बघायची आणि कोण सापडते आणि कोणाला पकडतोय, कोणाला नाही का आउट करून नाही का आपण तो डावातून मुक्त होतोय आणि दुसरा व्यक्ती डेनर बनतोय. सो असं टपून बसायचे. किंवा नाही का दरोडेखोर, चोर चोरी करण्यासाठी टपून बसतात, संधी शोधत असतात. ओके. टपून बसणं म्हणजे काय माहिती का? संधीची वाट पाहणं, आणि ज्या वेळेस छोटीशी सुद्धा संधी मिळेल, थोडासाही मार्ग मिळेल, थोडीशी ही मुभा मिळेल, थोडीशी जागा मिळेल, त्यावेळेस ना न चुकता ती संधी साधून घेणं, त्यावेळेस नाही का जे पाहिजे ते करून घेणं. सो इकडे पाप आहे ना ती संधी शोधतय. काहीनाचं काहीतरी बिनसलंय, तो नीट वागत नाहीये, त्याच्या भावाबद्दल आता तो रागावलाय. सो प्रभू त्याला सांगतोय, परमेश्वर त्याला सांगतोय, पण या काहीनाला काही समजायचं नाहीये, त्याला नाही का काही सुधारणा करायची नाहीये.
आणि बायबल सांगतं की प्रभू त्याला म्हणतोय कंट्रोल इट, त्याला दाबून ठेव, त्याला तुझ्या पायाखाली ठेव, त्याला तुझ्यावर वरचढ होऊ देऊ नको, परंतु तो ऐकत नाही. आणि बायबल सांगतं मग काईनाने त्याचा भाऊ आबेल आणि ह्याच्याशी बोलणे केले. परमेश्वराने आधीच वॉर्न केले, सांगितले बघ हे असं घडतंय, आणि तरी सुद्धा त्याच्या भावाशी तो बोलायला गेला आहे. आणि असे झाले की शेतात असताना काईनाने आपला भाऊ आबेल याच्यावर चालून जाऊन त्यास ठार केले. पहा, परमेश्वर अर्पण स्वीकारणं न स्वीकारणं ठरवणारा आहे. परमेश्वर आपल्याविषयी नाही का निर्णय घेणारा आहे. पण ह्याचा राग जी त्याच्या मनामध्ये, त्याला जो इन्सल्ट सहन झाला नाही, त्याला जो अपमान सहन झाला नाही, आपण म्हणतो ना इगो हर्ट झाला, त्याचा नाही का स्वाभिमान दुखावला गेला, आणि त्या गोष्टींमुळे त्याने त्या सगळ्या गोष्टीचा राग आपल्या स्वतःच्या धाकट्या लहान भावावर काढला. ओके. आणि तो बोलतोय त्याच्या शेतामध्ये भावाला बोलवलंय त्याने. भाऊ तर त्याचा कोण आहे? मेंढपाळ आहे, हा शेतकरी आहे. त्या शेतामध्ये असताना लिहिले, याचा अर्थ त्याने भावाशी बोलला. तो प्रभूने वॉर्न केल्यानंतर, परमेश्वराने सांगितल्यानंतर तो भावाला भेटतोय, शेतावर बोलतोय, आणि भावाशी बोलता बोलता काय करतोय? भावाला मारून टाकलंय. माझ्यापेक्षा बेटर सॅक्रिफाईस तू देवाला देतोय, देवाने तुला स्वीकारलं, मला नाही स्वीकारलं, तुलाच ठेवत नाही. आता काय परमेश्वर करेल, किंवा नाही का आता काय तुझं राहील? कुठेतरी काहीतरी विचार त्याच्या मनामध्ये चालले असतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं मग परमेश्वराने काहींनाच विचारले, तुझा भाऊ कुठे आहे? हालेलुया. परमेश्वर विचारणार, परमेश्वर झाडा घ्यायला येणार, परमेश्वर झडती घेणार, परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार. प्रभू आलाय की अरे तुझा भाऊ आबेल कुठे आहे? आणि हा काय म्हणतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? एम आय द कीपर ऑफ माय ब्रदर? की मी नाही का तो कुठे गेला, काय गेला हे सगळं सांगत बसू? हाऊ इज कम्युनिकेटिंग विथ गॉड ना. पहिलंच पॅरेंट आहे, पहिलंच नाही का माता पिता आहेत, आणि पहिलंच कुटुंब आहे, पहिलेच नाही का दिस इज द इमिडिएट फॅमिली ना. पाप केल्यानंतर जे पहिलं परिवार आहे, पहिली लेकरं जन्माला आले ते, आणि ते देवाशी कशा प्रकारे बोलतायत? मला काय विचारतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? आणि त्यावेळेस त्याच्या भावाचं रक्त जमिनीतून ओढत असतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि प्रभू सांगतो तू हे केलं, तू तसं केलं. सो त्याच्या पुढे प्रभूने काय केलंय माहितीये का? की तुझ्या हातून तुझ्या भावाचं रक्त सांडलंय, त्यामुळे रक्तप्राशन, रक्त घेण्यासाठी भूमीने तोंड उघडलं आहे, आणि त्या जमिनीचा श्राप तुला लागलाय. हालेलुया, हालेलुया. आता जमिनीने श्राप दिलाय. प्रेज द लॉर्ड. बागेमध्ये ज्या वेळेस ते आई वडील होते त्याचे, त्यावेळेस काय झालं होतं? आदामाने जी कृती केली, नाही सांगितलं ते केलं, आज्ञा मोडली, त्यामुळे काय झालं? जमीन श्रापित झाली होती आदामाच्या कृतीमुळे. तुम्ही वाचलं आहे ना, आपण बरेच वेळा हे शिकलंय. प्रेज द लॉर्ड. हे बघा 3:17, उत्पत्ती 3:17 मध्ये देवाचं वचन सांगतं, आदामच तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचं ऐकलं, आणि ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला श्राप आलाय. आता मनुष्याने काहीतरी चुकीची कृती केली म्हणून भूमी श्रापित झाली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने जमिनीला श्राप दिला नाही. देव कधी कोणाला श्राप देत नाही. देवाने फक्त त्या बागेमध्ये त्या सैतानाला श्राप दिला. हालेलुया. ना स्त्रीला, ना आदामला, ना कोणाला. ही नेवर कर्स्ड अस. ओके. परमेश्वर कधी आपल्याला श्रापित करत नाही, तो श्राप मुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पण जी अवज्ञा झाली त्यामुळे जमीन श्रापित झाली, हे आदामाकडून झालं. आता आदामाची जी जनरेशन, पुढची पिढी आले, त्याचा जो मुलगा आहे त्याने काय केले? त्या जमिनीमध्ये, त्या शेतामध्ये त्याच्या भावाचं रक्त सांडले, आणि ते रक्त इच्छा नसताना जमिनीला प्राशन करावं लागले. त्या जमिनीमध्ये पाप झाले, त्या जमिनीमध्ये खून झाला, त्या जमिनीमध्ये जे नाही व्हायला पाहिजे ते झालंय. त्याची साक्ष ती जमीन झाली आहे, आणि त्या जमिनीने आता काईनाला श्राप दिलाय. बायबल सांगतं जमिनीचा श्राप आता तुला आला आहे. प्रेज द लॉर्ड. कॅन यू, तुम्हाला समजतंय का हे कसं आहे? एक चुकीची कृती, त्याच्यामुळे वाईट सुरुवात झाली, आता त्याच्या पुढे दुसऱ्या अजून चुकीच्या गोष्टी, आणि त्यामुळे ही सायकल आता सुरू झाली. ओके. इट इज अ विशियस सायकल. हे खूप ना भयंकर चक्र आहे, आणि हेच बऱ्याच लोकांच्या फॅमिलीमध्ये, जनरेशनमध्ये, फॅमिली ट्री मध्ये, वंशामध्ये हेच चालू आहे. नोबडी स्टॉपिंग दॅट सायकल. कोणी ती नाही का गोष्ट थांबवत नाहीये. आता इकडे काय झालं? त्याने जे केलं त्यामुळे जमिनीचा श्राप कोणाला आलाय? काईनाला. आणि प्रभू काय म्हणतो, आता हा कोण आहे? हा शेतकरी आहे ना, त्याला तर जमिनीशिवाय काम नाही त्याचं होणार, त्याला तर शेती करायची, त्याला पोट चालणार. पण बायबल सांगते इकडे की आता जमीन
यापुढे आपले सत्व किंवा चांगलं पीक, आपलं सुपीकता तुला देणार नाही. तू कोण होशील? ह्या पूर्ण या विशाल पृथ्वीवर तू भटकणारा परागंदा होशील. तू इकडे-तिकडे जाशील, भटकशील. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस काईन परमेश्वराला काय म्हणतो? परमेश्वराला म्हणतो, "मला तू एवढी मोठी शिक्षा केली, हा दंड मी नाही सोसू शकणार." ज्या परमेश्वरासमोर त्याने माफी मागायला पाहिजे होती, प्रभूकडे आपल्या कृतीचा पश्चाताप करायला पाहिजे होता, त्या परमेश्वराकडे तो आता वाद घालतोय, तो बार्गेनिंग करतोय, तो परमेश्वराकडे नाही का घासाघीस करतोय, की "ही एवढी मोठी शिक्षा तू मला दिली आहे. माझ्या भावाचा फक्त तर खून केलाय. मी एवढी मोठी शिक्षा मी कसं सहन करू? आयुष्यभर मी आता भटकत राहायचं, हे मी नाही सहन करू शकणार. मी शेती करणार, मी सगळं करणार, जमीन मला काहीच देणार नाही, सत्व देणार नाही. मग मी कसं जगणार? मला शेतीशिवाय दुसरं काही माहित नाही. मी कसं करू?" आणि प्रभूला तो म्हणतो, "हे मला सहन होणार नाही." याचा अर्थ, "प्रभू, ही खूप मोठी शिक्षा झाली, मला छोटी शिक्षा दे." पण त्याला हे कळत नाही, की मी प्रभूकडे जावं. मला प्रभूने आधीच सांगितलं होतं, की पापाचा रोग तुझ्यावर आहे. तू त्याला ताब्यात ठेव, तू कंट्रोल कर. पण मी ह्या परमेश्वराचं ऐकलं नाही. त्या परमेश्वराच्या चरणी जाऊन माफी मागण्याऐवजी त्याने काय केलंय? त्याचं अजून अंतःकरण कठोर केलंय. यू नो व्हेन वी कमिट द सिन, हे ना आपल्या जीवावर नाही का एक प्रकारचा नाही का डाग, एक प्रकारचा नाही का इम्पॅक्ट, एक जखम आपल्या सोलवर निर्माण करतो. ओके. ज्यावेळेस तो निराश झाला, तर का भावाचं अर्पण स्वीकारलंय, तो निराश झाला आणि त्याचा नाही का प्राण आहे दुःखी झाला. त्याचा सोल इट वॉज हर्ट. त्याचा सोल दुःखी झाला होता. ओके. आणि आता काय झालंय, प्रभूने त्याला सांगितलं, की प्रभूने त्यालाही म्हणजे नाही का असं काही डायरेक्ट श्राप दिला नाही. जमिनीमुळे काय झालं हे देव त्याला सांगतोय, की तू जी कृती केली याचा अर्थ तू काहीतरी केलंस, त्याचे दुष्परिणाम तुला भोगायला लागतात. आता तू जे केलं त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आणि तो देवाला म्हणतो, हे मला सहन होणार नाही. आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणतो माहिती, की तू मला नाही का ही गोष्ट मला सहन होणार नाही. तर परमेश्वर म्हणतो, मग जो कोणी काईनाला ठार मारेल, कारण तो काय म्हणतो, की मी खून केलाय माझ्या भावाचा, जमीन माझं काही ऐकत नाहीये, जमिनीतून मला काही ह्यापुढे चांगलं उत्पन्न मिळणार नाहीये आणि नाही का मी भटकत राहणार भटकत राहणार, कोण मला स्वीकारणार नाही, सगळेजण मला बघता क्षणीच मारून टाकतील, कारण मी हे केलंय. प्रभू म्हणतो नाही का, की तू पृथ्वीवर भटकणारा परागंदा, इकडून तिकडे नुसता भटकत राहशील. तेव्हा तो म्हणतो, जो कोणी मला बघेल तो मला मारून टाकेल. आणि परमेश्वर त्याला म्हणतो, की जर तुला कोणी मारलं तर जी शिक्षा तुला झालीये ना, त्याच्या 7 पट त्या व्यक्तीला होईल. तुझ्या तुझ्या भावाचा तू खून केला तर तुला ही शिक्षा झालीये. जर तुला कोणी मारलं तर 7 पटीने सूड त्या व्यक्तीकडून घेण्यात येईल. याचा अर्थ, जर मी विचार करते, मी एक चांगली, अरे हा काईन खूप दुष्ट आहे, ह्याला जिवंत नाही ठेवलं पाहिजे, म्हणून मी भलेही त्याला नाही का मारून टाकते, तर त्याच्यासोबत जर झालं ना, तो एक पटीने नाही का भटकणारा परागंदा होता. जमीन त्याला सत्व देत नाहीये, तो नुसती मशागत करतोय. त्याच्यापेक्षा 7 पटीने जास्त श्राप, 7 पटीने जास्त त्रास, वेदना, कष्ट, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनावर येणार. तर त्याच्यासारखे हाल आपले अधिक जास्त पटीने होऊ नये म्हणून कोणी काईनाला हात लावत नव्हता, मारत नव्हता. मी तुम्हाला सांगू का आता ह्याच्या पुढे काय झालं? सी व्हाय आय एम टीचिंग अबाउट हिम, बिकॉज आपल्या लाईफमध्ये बरेच वेळा असं असतं, की एक तर मला उजवीकडे जायचंय किंवा डावीकडे जायचंय. मला माहितीये मी काय केलं पाहिजे, पण मी उजवीकडे जायचं सोडून ज्यावेळेस डावीकडे जाते, माझ्या मनाने मला जे पटतंय त्यानुसार रागारागामध्ये किंवा हर्ट फिलिंग मध्ये डिसिजन घेते, तर काय होतं हे मी तुम्हाला सांगते. आणि आजही असंच घडतं. पण ह्या देवाचा अनुग्रह आहे, देवाची महान कृपा आहे, की तो प्रत्येक वेळेस आपल्याला स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय झालंय, त्याचं नाही का अंतःकरण कठोर झालंय, त्याचा जीव, त्याचा प्राण जो आहे ना, त्याच्या ह्या वृत्तीने, त्याच्या ह्या कृतीने खूप कठोर झाला आहे. आणि त्याला ही जी शिक्षा झाली त्यामुळे तो काय करतो, आई वडिलांचं घर सोडून आता भटकत बसलाय. तो गेला. बायबल सांगतं त्याने काय केलं माहिती का, एदेनाच्या पूर्वेस नोद देशात त्याने वस्ती केली. आता त्याने काय केलं, तो एदेन बाग जिथे आहे त्याच्यापासून ईस्ट साइडला, पूर्वेच्या दिशेला तो गेला. तिकडे नोद नावाचं गाव असेल, शहर असेल, जे काही आहे किंवा त्या एरियाचं नाव असेल, तिकडे जाऊन तो राहायला लागलाय. आणि बायबल सांगतं की काईनाने काय केलं, तिकडे जाऊन त्याचा संसार थाटला, त्याने लग्न केलं, त्याला बायको झाली, बायको गर्भवती झाली, त्या मुलाचं नाव त्याने ठेवलं हनोक. आणि काईनाने एक नगर बांधलं. प्रेज द लॉर्ड. त्याने नाही का आता त्याचा परिवार झालाय, संसार झालाय, मुलगा झालाय. त्याने एक नगर बांधलं. त्याने त्या नगराचं नाव आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेविले. हनोखाला इराद झाला, इरादाला महुयाल झाला, महुयालास मथुशाएल झाला, मथुशाएलास लामेक झाला, लामेकाने 2 बायका केल्या. पहिलीचे नाव आदा, दुसरीचे नाव सिल्ला. मी हिच्याविषयी ह्या इथपर्यंत मी तुम्हाला का वाचून दाखवते, ही वंशावळ किंवा ही जिनिओलॉजी मी का वाचून दाखवते ते मी तुम्हाला स्पष्टीकरण देते. आता
आता काय झालंय माहितीये का, ह्या ज्या दोन आहेत ना, पहिलीचे नाव आदा, दुसरीचे नाव सिला. आदा हिला याबाल झाला, तो पाल देऊन राहणारे आणि गुरे ढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युबाल, याबाल युबाल, ओके, युबाल होते. तो तंतुवाद्य आणि वायुवाद्य वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. मनुष्य जातीमध्ये किंवा नाही का, जेव्हापासून नाही का फॅमिली जन्मास आली तेव्हापासून जो कोणी इन्स्ट्रुमेंट वाजवणारा असेल तर त्या सगळ्यांचा नाही का फादर ऑफ, आपण म्हणतो ना की हा नाही का ह्याच्यापासून ह्याने आविष्कार केलाय, हा व्यक्ती आहे फादर ऑफ दिस अँड फादर ऑफ दॅट. तर तंतुवाद्य वाजवणारा, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स किंवा वायुवाद्य किंवा जे नाही का फ्लूट वगैरे ज्याच्यामध्ये आपण हवा सोडून जे वाद्य वाजतात, ओके, या सगळ्यांचा मूळ पुरुष कोण झाला? युबाल झाला. याबाल कोण होता? तो गुरेढोरं पाळणं, म्हणजे तोपर्यंत लोक नाही का, बघा हाबेल होता, हाबेल कोण होता? मेंढपाळ होता, मेंढर पाळायचा. पण आता नाही का पाल देऊन राहणारे, गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. आता नाही का मनुष्यामध्ये ते नॉलेज यायला लागले की आपण एका ठिकाणी कसं राहायचं, बिकॉज व्हॉट गॉड सेड, तू भटकणारा होशील, तू परागंदा होशील. पण आता त्याच्यापासून ही तिसरी, चौथी, पाचवी पिढी जी आली आहे काईनापासून, ते लोक भटकत नाही. ते लोक आता एका ठिकाणी नाही का ठाव ठिकाणं देऊन राहिलेत. आणि ते लोक काय करतायत माहितीये का, ते लोक आता नाही का गुरेढोरे पाळतात. आणि ह्याची सुरुवात कुठून झाली? इकडून. आता हा जो काईन आहे, मी तुम्हाला ह्याच्याविषयी एक गोष्ट सांगते. हा काईन परमेश्वराच्या नजरेपासून निघाला, आई वडिलांना सोडून निघाला, भावाचा खून केला, कधी त्याने पश्चाताप केला नाही, स्वतःच्या गुरुमीमध्ये राहिला, त्या स्वतःच्या अंतःकरणाच्या कठोरतेने चालला. त्याने त्याच्या आत्म्यामध्ये, त्याने त्याच्या जीवामध्ये वाईट गोष्टी येण्यासाठी नाही का प्रवेश करू दिला पापाला. आता हे पाप, हा राग, हा स्वभाव आहे, तो त्याच्यावर कंट्रोल करतोय. त्या पापाने याच्यावर याला दाबात ठेवलंय. ह्याने पापाला नाही ठेवलं. जेव्हा की परमेश्वर म्हणाला होता तू बरं ते कर, तू चांगलं ते कर, दाराशी पाप टपून आहे. सो वेनेवर एखादी गोष्ट, एखादा डिसिजन घ्यायचा, कुठलंही इमोशन्स आहे, त्यामध्ये एव्हरी टाइम आय से देर इज अ पॅरलल डोर ओपन, ओके. म्हणून प्रभू मोशेला म्हणाला की मी जीवन आणि मरण तुझ्या पुढे ठेवलेले. इफ आय एम सेइंग लाईट, तर मी लाईट म्हणतोय तर डार्कनेस सुद्धा आहे. तुम्हाला ठरवायचे की तुम्ही अंधारात चालणार आहे का तुम्ही प्रकाश बनून चालणार आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रकाश आहात असं बायबल सांगतं. तुम्हाला प्रकाश शोधायची गरज नाही, बट यू आर द लाईट. पण एके ठिकाणी प्रभू म्हणतो परंतु तुमच्यातला प्रकाश जर हा अंधकार असेल, तुम्ही समजताय मी प्रकाश आहे, प्रकाश आहे, मुळात जर तुम्ही अंधारात असाल तर तो अंधकार किती मोठा असेल, असं प्रभू एके ठिकाणी म्हणाले, प्रभू येशू स्वतः. याचा अर्थ मी समजते मी प्रकाशात चालली आहे, मी लाईट आहे, पण मुळात जर मी अंधकार आहे तर त्या अंधकाराला नाही का किती जास्त नाही का लाईक त्याला कसली उपमा पण देऊ शकणार नाही, अशा प्रकारचा घोर अंधकार तो असेल. प्रेज द लॉर्ड. इकडे याच्या बाबतीत काय झालंय, हा काही निघालाय, नोद देशात वस्ती करून राहिलाय, त्याने लग्न केलंय, त्याला मुलगा झाला, त्याचं नाव त्याने हनोक ठेवले, हनोखाला मुलगा झाला, त्याच्या मुलाला मुलगा झाला, त्याच्या पिढ्या वाढत चालल्या. पुढे नाही का त्यांनी सांगितले याबाल युबाल यांचा जन्म कसा झाला. याबाल गुरेढोरे पाळणारा, त्यांचा मूळ पुरुष आहे. युबाल जो आहे तंतुवाद्य, वायुवाद्य वाजवणाऱ्यांचा सगळ्यांचा मूळ पुरुष झालाय. ज्या वेळेस तुम्हाला माहिती, ही काईनाची जनरेशन आहे ना, ती एक श्रापित जनरेशन आहे. काईनाची वंशावळ जी आहे ना, एक पापी वंशावळ आहे. कारण जे परमेश्वराने सांगितलं ते त्याने केलं नाही. पहा, ज्यावेळेस एकदा तुम्ही पापाला प्रवेश करू देता, एकदा तुम्ही चूक करता आणि ती गोष्ट तुम्ही रिपेंट करत नाही, हे जे आहे ना, रिपेंटन्स इज नीडेड फॉर दिस. बायबल सांगतं प्रभूने आपल्या सर्व पापांची क्षमा केली, पास्ट प्रेझेंट फ्युचर, मी जे करणार आहे त्याचीही केली, बट स्टील आय नीड टू रिपेंट, बिकॉज मला नाही पाहिजे की माझ्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे माझ्या जीवावर काहीतरी अशा चुकीच्या गोष्टी घडाव्या की ती जखम मला वाईटाकडे प्रवृत्त करत राहील. ओके. प्रभू तर इकडे त्याला सांगतोय, पहा एवढी मोठी चूक करून प्रभूने त्याला श्राप नाही दिला. परमेश्वर त्याला म्हणाला हे काय केलंस गॉड. तो स्वतः परमेश्वर त्याच्याकडे गेला, त्याने पश्चाताप करायला पाहिजे होतं. गॉड वॉज देअर टू हील हिम ऑफ हिज इनिक्विटीज. त्याच्या अधर्मातून प्रभू त्याला मुक्त करण्यासाठी तयार होता तिकडे, परंतु त्याने ते स्वीकारलं नाही. त्याने वाईट गोष्टींचा नाही का साथ द्यायचं स्वीकारलं. त्याच्या त्या रागामुळे, त्या क्रोधामुळे, त्याच्या त्या इगोमुळे, त्याच्या हर्ट फिलिंगमुळे त्याने नाही का त्या पापाला स्वतःच्या जीवनामध्ये प्रवेश करू दिला. वेन यू आर टेकिंग रॉंग डिसिजन्स, यू आर ओपनिंग द डोअर फॉर सिन. त्याने काय केलं, त्याने राग चिडचिड करायचं ठरवलं आणि त्याने त्या पापासाठी चुकीचा दरवाजा उघडला. त्याद्वारे पापाने, त्या दुरात्म्याने त्याच्या लाईफमध्ये प्रवेश केल्याने आता त्यांनी त्या दुरात्म्यांनी त्याला कंट्रोल केले, त्या पापानी त्याला नाही का दाबात ठेवले, त्याने त्या पापाला ठेवलं नाही. सो whenever such negative thoughts are coming, what happens? Those negative thoughts have the ability to control your mind, to possess your mind. आपल्याला नाही का कंट्रोल करून त्यानुसार कृती
करायला लावायची यांच्यामध्ये नाही का, या नकारात्मक विचारांमध्ये, रागाच्या शब्दांमध्ये ती ती एबिलिटी आहे. परंतु आपण जेव्हा अलाव करतो तेव्हाच त्या गोष्टी काम करतात. आता ही जी कायनाची जनरेशन आहे, शापित जनरेशन आहे, ही जी जनरेशन आहे ना, ही भटकणारी जनरेशन आहे, ही जी जनरेशन आहे ना, ही पाप करणारी, ही खून करणारी जनरेशन आहे. आणि तुम्हाला माहितीये की सगळे वायुवाद्य, तंतुवाद्य किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा जे स्तुती आराधना ह्याचं कसब कोणाच्या अंगामध्ये होतं, या सगळ्या गोष्टींचं नाही का टॅलेंट कोणामध्ये होता, जो अभिषिक्त करूब होता, लुसिफर होता, ज्याने देवाच्या विरोधात बंड केला आणि जो नाही का सैतान म्हणून नाही का पडला, त्याच्यामध्ये होतं. आता नाही का, ज्या वेळेस ह्या दुरात्म्याला, ह्या सैतानाला, ह्या काईनाने प्रवेश करू दिला आहे आणि तो चुकीचे विचार घेऊन चालतोय, त्याच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा हे चुकीचं काम करतायत आणि तेच नॉलेज, त्या गोष्टी सैतानाने ह्या श्रापित जनरेशन मध्ये दिल्या. कॅन यू इमॅजिन, आपण देवाची लोक असून आज नाही का श्रापित पिढीमध्ये त्या चुकीच्या जनरेशन कडे हे नॉलेज गेलंय का? बिकॉज दे ओपन द डोर्स, they open the doors for demons to work in their life. ओके, हे लोकांद्वारे नाही का कसं राहायचं, कशी शेती करायची, कसं वाद्य वाजवायचे, कशा गोष्टी घडवायच्या ह्या आल्या. भलेही ते ह्या मूळ पुरुष असतील ह्या सगळ्याचे, बट द टॅलेंट, द नॉलेज अँड दॅट यू नो दॅट आर्ट इज गिव्हन बाय गॉड, परमेश्वराने दिलेला आहे. बट नाव डेव्हिल हॅज ट्विस्टेड इट. सैतान जेव्हा देतोय ना, ते ट्विस्ट करून देतोय. तुम्हाला माहितीये, तुम्ही सर्च करा, तुम्हाला प्रत्येक जण जे लोक नाही का म्युझिक किंवा संगीत बनवतात किंवा, तर ते लोक आहे ना बरेच वेळा नाही का मनन करतात. खूप चांगले संगीत आहेत, खूप वाईटही आहेत. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस वाईट संगीत किंवा कुठली चुकीची गाणी कुठून येतात माहिती, ती सगळी गाणी अशा ठिकाणी मेडिटेशन करून, अशा ठिकाणी विचार करून येतात की त्यांच्यामध्ये नाही का ताकद असते ऐकणाऱ्याला कंट्रोल करण्याची. ओके, सो म्युझिक हॅज दी एबिलिटी टू टच युअर सोल, असे हे म्युझिशियन्स म्हणतात. म्हणून ते खूप नाही का म्युझिक देताना वगैरे, संगीत देताना वगैरे खूप विचार करतात, कारण ते तुमच्या शरीराला फक्त स्पर्श करत नाही, टचेस युअर सोल, इट हॅज इम्पॅक्ट ऑन युअर सोल. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की तू माझा जीव ताजा तवाना करतो. विचार करा ना, थकला असेल तर शरीर रिफ्रेश करेल ना. बघा, उन्हात गेले, खूप थकले, रिफ्रेशिंग ड्रिंक घ्या, ज्यूस घ्या, कोल्ड ड्रिंक घ्या किंवा लिंबू पाणी प्या, बरं वाटतं ना. डॉक्टर म्हणतात ना, खूप गळून गेले, डिहायड्रेशन झाले, काहीतरी घ्या. आपल्या शरीराला गरज असते. पण दावीद राजा इकडे काय म्हणतो माहिती, यू रिफ्रेश माय सोल. दाविदाला काहीतरी जीवाविषयी आणि जीवाच्या ताजेतवाने करण्याविषयी नॉलेज होतं. विल लर्न ऑल दोज थिंग्स. ओके, प्रेज गॉड. सो इकडे काय झालंय, यांच्यामधून हे नॉलेज आलंय. आणि मी तुम्हाला सांगते, या प्रकारे काय झालं, सिल्ला हिलाही तुबल काईन झाला. तो तांब्याची आणि लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला. हत्यारे, ओके, वेपन्स निर्माण केले गेले. कुठून? तांब्याची आणि धारेची हत्यारे घडवण्यात आली. ह्या श्रापित जनरेशन मध्ये ते नॉलेज, ते दुरात्म्यांनी, ते सैतानाने, फॉलन एंजल्सने ते ज्ञान ह्यांना दिलं. ओके, आणि लामेक, आणि काय झालं, तुबल काईनास नामा नावाची बहीण होती. आता हा जो लामेक आहे ना, हा काय म्हणतो माहिती का, एकदा खून झाला, ती जनरेशन मध्ये नाही का, दे आर सेलिब्रेटिंग द व्हॉट, ही जी जनरेशन आहे ना कायनाची, खून करणं, पाप करणं या गोष्टीला सेलिब्रेट करते. इकडे काय दिलंय, हा लामेक येतो. आता हा कायनाचा नाही का वंशावळीमध्ये तिसऱ्या चौथ्या पिढीनंतर जन्मलेला आहे. तो काय म्हणतो, आपल्या दोन्ही बायकांना बोलवतो आणि म्हणतो, आदा आणि सिल्ला माझ्याकडे या, पहा माझा जो पूर्वज होता त्याने काय केलं, त्याने खून केला त्याच्या भावाचा. प्रभू म्हणाला त्याला की तुला नाही का जो कोणी मारेल तर तुझ्यासाठी 7 पट सूड घेण्यात येईल. मी काय केलं, एक माणूस नाही का माझ्याशी वाईट वागत होता, तर एका तरुणाने माझ्यावर प्रहार केला, म्हणून मी त्याला आज मारून आलोय, मी खून करून आलोय. जर काईनासाठी 7 पट सूड होता, तर लामेखासाठी किती पट सूड घेण्यात येईल? 77 पट. डबल डबल नाही, लिटरली 10-11. ओके, 11, या. ओके, तो म्हणतो की 77 पट सूट घेण्यात येईल, सूट घेण्यात येईल. सो इकडे व्हॉट दिस पीपल आर डुईंग, व्हॉट दिस जनरेशन इज डुईंग, दे आर सेलिब्रेटिंग द डेड, दे आर सेलिब्रेटिंग द किलिंग समबडी. तर ह्या जनरेशन मध्ये ना त्यांना भय नाही वाटत आहे देवाचं, त्यांना वाटत नाही की आपण चूक केलं, बिकॉज दे हॅव ओपन देमसेल्व्स
फॉर ऑल द निगेटिव्ह थिंग्स. त्यांनी सैतानाला, दुरात्म्यांना त्यांच्यामध्ये प्रवेश दिलाय. पण सुरुवात कुठून झाली? स्वतःच्या भावाबद्दल राग धरण्याद्वारे. जी छोटी गोष्ट होती माफ करायला पाहिजे होती. मी तुम्हाला सांगू, भलेही हा काईन वाढला असेल, भलेही ह्याने एक नगर बसवला असेल, भलेही ह्याने नाही का अनेक गोष्टी ह्याच्या जनरेशन मधून आलाय, पण तुम्हाला सांगू, गॉड नेव्हर सपोर्ट सच पीपल. गॉड नेव्हर सपोर्ट. परमेश्वर कधी पण हे जे स्वभाव आहे ना, घाणेरडा स्वभाव किंवा ही जी वाईट वृत्ती आहे ना, त्याला परमेश्वर सपोर्ट करत नाही किंवा त्या गोष्टीवर परमेश्वर कधीच नाही का कॉम्प्रोमाइज करत नाही. परमेश्वराकडे जर हा आला असता, गॉड वुड हॅव फॉरगिव्हन हिम. पण ही जनरेशन, ही पिढी परमेश्वराकडे आली नाही आणि त्यांचा नाश झाला. शॅल आय टेल यू, मी कसा नाश झालाय सांगू? जर आपण आदामाचे वंशज वाचलं ना, उत्पत्ती 5 मध्ये. somebody please. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा पण वंशावळ लिहिण्यात येते तर कोण कसं जन्मास आलं हे लिहिण्यात येते. इकडे तुम्ही वाचलं, आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेत ठेवले. कुठेच काईनाचा उल्लेख नाही. आदामाचं प्रथम फळ काही नाही. पण ज्या वेळेस परमेश्वर, वेन द हेवन वॉज रायटिंग द जिनिओलॉजी, ज्यावेळेस मोशे हे पुस्तक लिहित होतं ना, परमेश्वराने मोशेला अलाव केलं नाही की देवाच्या ह्या जिनिओलॉजीमध्ये, ह्या वंशावळमध्ये, या स्वर्गाच्या हिशोबामध्ये काहींचा उल्लेख सुद्धा केला जावा. गॉड लिटरली रिजेक्टेड हिम. परमेश्वराने त्याला पूर्णपणे नाही का देवाच्या स्वर्गाच्या इतिहासामधून काढून टाकलं. सो तुम्ही परमेश्वरापासून वेगळे जाल, मुलं कराल, बायका कराल, व्यवसाय कराल, बिझनेस कराल, पण शेवट काय होणार आहे? यू विल बी रिजेक्टेड, यू विल बी रिमूव्ड, यू विल बी कास्ट आउट. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणाला की भले कोणीतरी शेतामध्ये जाऊन निधन पेरला आहे, परंतु कापणीच्या वेळेपर्यंत थांबा. ज्यावेळेस कापणी करेल तेव्हा गहू काढून आपल्या कोठारात साठव आणि निधन काढून ते जळणासाठी, सरपणासाठी वापरण्यात येईल. ओके. सो इकडे काय झालंय माहितीये का? इकडे काईनाचा, आदामानंतर डायरेक्ट शेत, आदामाचा तिसरा मुलगा आहे. आबेल मरण पावला, काईन पहिला होता, हा तिसरा मुलगा आहे. परंतु आदामाची वंशावळ शेतापासून सुरू होते, असं परमेश्वर इकडे सांगतो. ओके. बायबल इथे स्पष्ट सांगतं की आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेत ठेविले. शेत झाल्यावर आदाम 800 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 वर्षे जगला, मग तो मरण पावला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इथे कळतंय का? भलेही आपल्याला वाटत असेल की एवढं छोटस तर पाप आहे, काय जाऊ दे. जर ते तुम्हाला कोणाला माफ करायला सांगत असेल तर माफ करा. जर परमेश्वर कुठली गोष्ट दाखवत असेल की हे करायला नको होतं, त्याच ठिकाणी त्या गोष्टीचा हिशोब लावून टाका, त्याच ठिकाणी ती क्लिअर करून टाका. जर त्याच वेळेस आपण त्या पापाला, त्या चुकीला, त्या चुकीच्या डिसिजनला आपण त्याच वेळेस त्याच्यासोबत व्यवहार करून योग्य ती कृती केली, इफ यू नॉट डिलिंग ऍट दॅट सेम मोमेंट नो, तर ते अजून प्रबळ बनतं, अजून मोठं बनतं आणि आपलं हृदय इतकं कठोर होतं ना की ती आपल्या जीवावर जी जखम आहे ना ती आपल्याला पश्चाताप करू देत नाही. ती आपल्याला घमेंड, आपल्याला नाही का स्पष्टीकरण देणं, मी असं आहे, मी तसं आहे, ह्यामध्ये घेऊन जाते. इकडे परमेश्वराने पूर्ण काहीनाची पूर्ण जनरेशन, पूर्ण वंशावळ त्याची परमेश्वराने रद्द करून टाकली. ही इज नॉट हॅव्हिंग एनी पोर्शन इन द लँड ऑफ द लिव्हिंग. हालेलुया. जिवंताच्या भूमीमध्ये ह्याला कुठेच जागा नाहीये. प्रेज द लॉर्ड. बिकॉज काहीनाची वंशावळ नाही का कोणाला मारणं, खून करणं, ह्या गोष्टींना सेलिब्रेट करते. लामेक म्हणतोय काहीनाचा 7 पट तर माझ्याबद्दल नाही का, मी खून केलाय, जर मला कोणी हात लावला ना तर माझ्यासाठी 77 पट सूड घेण्यात येईल. कोणी मला हात लावायचा नाही. नोबडी कॅन टच मी. इफ आय वॉन्ट टू किल समबडी, आय विल गो अँड किल. प्रेज गॉड, प्रेज लॉर्ड. सो किती चुकीचं आहे ना. एक छोटस हर्ट फिलिंग, एक छोटस पाप, एक छोटस कमजोरी, एक छोटासा राग सुद्धा आपल्याला नाही का इतका दूर नेऊ शकतो ना की आपण देवाच्या सामर्थ्यामधून, देवाच्या सानिध्यामधून बाहेर पडू शकतो. म्हणून प्रभू म्हणाला, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो फक्त प्रभूजी प्रभूजी बोलणं, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, हालेलुया, प्रभू येशू रक्त जे, हे बोलणं महत्वाचं नाही. इट इज नॉट इनफ. जर आपल्या अंतःकरणामधून ते निघत नाही, इफ द कन्फर्मेशन, इफ दॅट प्रोक्लेमेशन इज नॉट फ्रॉम युअर हार्ट, तुमचं स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नाहीये, मग तुम्ही कितीही वचन बोला त्याचा काही उपयोग होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहायचंय. या काहीनाच्या लाईफ वरून आपल्याला शिकायचंय. तुमचं प्राण आहे ना दुखी होणार, तुमचा नाही का हृदयाला वेदना होणार. म्हणून दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा तू का दुखी झालास, तू का
तो स्वतःच्या जीवाशी बोलतोय. शाऊल त्याच्या मागे लागलाय, त्याचे शत्रू त्याच्या मागे लागले, तो इकडून तिकडून पळतोय. एक वेळ आला की त्याने वेड्याचं सोंग घेतलं. त्याने अशा प्रकारे दाखवले की तो वेड आहे, लाळ गाळत होता, कसा तरी पळत होता तो. का? कारण त्याला मारायला शत्रू त्याच्यावर उठले आहे. त्याचा नाही का सासरा त्याला सोडत नाहीये. त्याचा सासरा संधी शोधतोय की ह्याला कधी पकडून ह्याचा खून करून टाकेल. आणि देवाने ह्याला इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक केला. पण एक राजा असून तो नुसता इकडे तिकडे इकडे तिकडे आयुष्याची वर्ष त्याने पळवण्यात घालवली आहे. आणि एक वेळ येते जेव्हा त्याच्या चारी बाजूने शत्रू आहेत. हा आणि दाविदासोबतचे जे पुरुष होते ना, जे सैन्य एका गुहेमध्ये लपून बसलेत ते लोक, आणि तिकडे नाही का सगळ्यांची निराशा बघून त्याच्या सैन्यांनाही कळते की आज नाही का आपलं काय खरं नाही, या दाविदासोबत आलोय पण आता नाही का आपल्या कदाचित हा शेवटचा दिवस असेल. आणि त्यावेळेस त्याला कुठूनच उत्तेजन मिळत नाही, कुठूनच एन्करेजमेंट मिळत नाही, तो कुठे जाऊ शकत नाही. अशा तुटलेल्या अवस्थेत दावीद राजा काय म्हणतोय माहिती? हे माझ्या जीवा, तू का दुखी आहेस, तू का खिन्न झाला आहेस? तू परमेश्वराचा धन्यवाद करतो. स्वतःच्या जीवाला सांगतोय. त्याला राग येऊ शकत होता, तो चुकीचं पाऊल उचलू शकत होता, तो सुद्धा नाही का सूड घेऊ शकत होता. पण इकडे दावीद राजा काय करतोय? त्याच्या जीवाला नाही का देवावर आशा लावायला सांगतोय. तो काय म्हणतो? स्तोत्रसंहिता वाचलं असेल ना तुम्ही, त्याच्यामध्ये तो म्हणतोय की बघ, परमेश्वराने तुझ्यावर किती दया केली, त्याने तुला विनाशगर्तेतून बाहेर काढले, त्याने तुझा जीव ताजा तवाना केला आहे. ही इज कम्युनिकेटिंग विथ हिज ओन सोल. आणि हाच दावीद म्हणतो की परमेश्वर माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया. सो कुठलीही हर्ट फिलिंग असू दे, कुठलंही पाप असू दे, कुठल्याही मोठ्या छोट्या गोष्टी असू दे, त्या तुमच्या जीवाला खिन्न करू देऊ नका. इमिडिएटली तिकडे पश्चाताप करा. मी तुम्हाला अजून काही गोष्टी मला बोलायचं होतं, बट वी डोंट हॅव टाइम. तुम्हाला माहितीये सैतान नेहमी आहे ना, जे देवाने केलंय ना त्याची कॉपी करतो. नेहमी त्या गोष्टींचा नाही का तो एक प्रकारचं नाही का फॉल्स पिक्चर क्रिएट करतो. तुम्हाला माहितीये परमेश्वराच्या निवडलेल्या वंशावळीमधून बघा, एक्झॅक्टली आफ्टर 7 जनरेशन्स, काईनापासून 7 पिढ्यानंतर त्याचं नाही का नाव नाहीये देवाच्या वंशावळीमधून, देवाने त्याला रद्द करून टाकलंय. तुम्हाला माहितीये आदामापासून 7वा पुरुष कोण होता? हनोक होता. सो व्हॉट एव्हर गॉड इज डुईंग, नो, हनोक होता, लामेक होता, हे सगळे देवाच्या नाही का, म्हणजे ही नावं, ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या वंशावळीत सुद्धा आहेत. आणि इकडे सैतानाने तीच कॉपी त्याच्या पापी जनरेशन मध्ये, काईनाच्या त्या चुकीच्या जनरेशन मध्ये सुद्धा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. सो डेव्हिल इज ऑलवेज शोईंग, अरे हे आमच्या इकडे पण आहे, अरे आम्ही पण करतोय, काही प्रॉब्लेम नाही, हे चालतं. थोडं पाप चालतं, थोडंसं दारू पिलं तर चालतं, थोडंसं नाही का चुकीच्या गोष्टी केल्या तर चालतं, थोडंसं नाही का वासना केली तर चालते, थोडंसं नाही का लस्टफुल गोष्टी आपण वाचल्या पाहिल्या तर चालतंय. लिटल बिट इट इज ओके. आपण काय ह्यामुळे पापी होत नाही, आपण काय मरत नाही. कधीतरी केलं तर चालतंय, नाही चालत. व्हॉट यू आर डुईंग वेन यू आर टेकिंग रॉंग डिसिजन्स, यू आर ओपनिंग द डोअर फॉर दॅट सिन टू कंट्रोल यू. हालेलुया. ते पापाला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे, तुमच्या पायाखाली ठेवलं पाहिजे. आता ते पाप तुमच्यावर नाचतंय, ते पाप नाही का तुम्हाला कंट्रोल करतंय. प्रेज द लॉर्ड. नाही चालत. when the spirit of the Lord saying is no, control it, then go and control it. आणि जरी चूक झाली ना, अगेन टर्न बॅक. दाविदाला माहित होतं, दाविदाने पण काय विचार केला, त्याच्याकडून पण चुकलं. देवाने त्याच्याकडे संदेश त्याला पाठवलं. नाथन गेला आणि म्हणाला दाविदाला की दावीद, तू असं केलंय, तसं केलंय, प्रभू रागावलाय. 2-3 वेळा तो येऊ नये का? पहिल्यांदा नाही का जेव्हा तो व्यभिचार करतो तेव्हा सुद्धा तो जाऊन त्याला त्याची कान उघडणी करतो दाविदाची. दुसऱ्यांदा ज्यावेळेस तो नाही का देवावर विश्वास ठेवत नाही आणि शत्रू आलंय तर आपल्याकडे किती सैन्यांची मोजणी करायला लागतो. आजपर्यंत त्याच्याकडे पुरेसे सैन्य नसताना परमेश्वराने त्याला विजय दिलाय. आणि ह्या युद्धाला जाताना दावीद नाही का माझ्याकडे किती सैन्य पुरेसा आहे का, मी युद्ध करू शकतो की नाही, तो त्याच्या सैन्यावर विश्वास ठेवतोय, त्याच्या लोकांवर विश्वास ठेवतोय. त्यावेळेस सुद्धा परमेश्वर रागवतो आणि या संदेशला परत जातो, म्हणतो की तू नाही का जिवंत देवावर विश्वास ठेवला नाही, देवाने तुला आजपर्यंत एवढ्या लढाया जिंकवून दिल्या, तर 3 शिक्षा देवाने तुझ्या समोर ठेवल्या, काय करायचं तू बोल. त्या 3 शिक्षांपैकी तू काहीतरी निवड. प्रेज द लॉर्ड. पण दाविदाला माहितीये की काय केलं पाहिजे, चुकलं की काय केलं पाहिजे. चूक तर त्याच्याकडून पण झाली, व्यभिचार त्यानेही केला, त्यानेही काही कमजोरी पाहिले त्याच्या लाईफ मध्ये. परंतु तो काय म्हणतो माहिती, मनुष्याच्या हातात पडण्यापेक्षा जिवंत देवाच्या हातात पडलेलं बरं. प्रेज द लॉर्ड. हे काईनाने केलं नाही, तो पळाला, तो म्हणाला हे मला जमणार नाही, ही काय मला शिक्षा केली आहे तू. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासारखं वागायचं नाहीये. आपला इगो, आपला अहंकार नेहमी आपल्याला चुकीचे दरवाजे ओपन करायला लावतो. बट ऍट द सेम टाइम द डोअर ऑफ लाईफ इज ऑल्सो देअर. जर इकडून सैतान प्रवेश करतो तर इकडे आपला जीवनदाता प्रभू येशू सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड.
पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, त्या गोष्टीकडे कान द्या. भले इकडून नाही का जगाचं आकर्षण, पाप आणि सगळ्या गोष्टी जोर जोरात ओरडतायत, पण त्या गोंधळामध्ये, त्या गडबडीमध्ये, त्या वादामध्ये सुद्धा ना पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. हे स्टिल टॉकिंग, हालेलुया. आपण काय करावं आणि काय नाही, काय बोलावं आणि काय नाही, हे पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला सुचवून देईल. बायबल सांगतं, प्रेज द लॉर्ड. सो क्लिंग टू द लॉर्ड. जशी मरियम येशूच्या चरणी बसली होती ना, सीट ऍट द फीट ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, तो योग्य, तो उत्तम वाटा तो निवडून घ्या. जसा योहान नेहमी येशूला नाही का त्याच्या छातीवर डोकं ठेवून असायचा, तो असा शिष्य होता ना की येशूवर इतकं प्रेम करायचं ना, कधीच येशूला सोडायचं नाही, कधीच नाही. नेहमी येशूला चिकटूनच असायचा, नेहमी नाही का येशूच्या मागे 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 मागे. म्हणून हा एकच शिष्य होता, ज्यावेळेस येशू वधस्तंभावर होता ना, त्याच्या मागे आला होता, बाकी सगळे पळून गेले होते. प्रेज द लॉर्ड. कारण तो येशू शिवाय विभक्त राहूच शकत नव्हता. प्रेज द लॉर्ड. सो तसं नाही का प्रभू येशूला धरून राहा. बायबल स्पष्ट सांगतं, प्रभूने इकडे सांगितलंय की दाराशी पाहत तू नाही. येस, ही इज देअर. पण प्रभूने आपल्याला महाविजयी केला आहे. प्रभूने आपल्याला सगळ्या गोष्टींवर अधिकार दिला आहे. असं वागू नका की देवाच्या नजरेपासून नाही का आपण सुद्धा डिस्क्वालिफाय होऊ. केन, ही कुड नॉट क्वालिफाय. हालेलुया. त्याची पूर्ण जनरेशन नाही का, पहा काईनापासून किती जनरेशन्स होतात, वाचा तुम्ही. काईन, अनोक आणि लामेखापर्यंत, आणि कशा किती जनरेशन्स आहेत. एक्झॅक्टली आफ्टर द 7 जनरेशन्स ही वॉज वाईप्ड आउट. परमेश्वराने त्याचा नाही का नावाचा सुद्धा उल्लेख केला नाही. आदामाची जनरेशन परमेश्वराने त्याच्या 3ऱ्या मुलापासून, शेथापासून सुरुवात केली. प्रेज गॉड, प्रेज गॉड. सो इट इज लाईक, हे आपलं डिसिजन आहे, आपण काय अलाव करतो. प्रेज लॉर्ड. सो हिअर द वर्ड ऑफ गॉड. बायबल वाचा. काय आहे काईन अबेल, काय कदाचित ही फक्त आपल्याला ते स्टोरी आहे, 2 भावांमध्ये बिनसले, असं झाले तसं झालं, एकाने खून केला. खूप काही शिकण्यासारखे. ओके, मी तुम्हाला सांगते की नाही का, ज्या जनरेशनने, ज्या लोकांनी देवाला स्वीकारलं नाही ना, त्यांना सैतानाकडून नॉलेज मिळालं, आणि त्यांनी त्या चुकीच्या ज्ञानाद्वारे आजपर्यंत नाही का ह्या गोष्टी झाल्यात. सगळ्यांचा मूळ पुरुष, तंतुवाद्य वाजवणारे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा, गुरेढोरांचा पाल देऊन राहणारे, आणि अजून कोणाचा, हत्यार घडवणाऱ्यांचा, यांचा मूळ पुरुष. वेपन्सची गरज काय आहे? प्रभूने नाही ते नॉलेज दिलं, कारण प्रभूला त्याची गरज नव्हती. नाही तर प्रभूने आपल्या लोकांना शिकवलं नसतं, त्याची गरज नव्हती. हालेलुया. आणि म्हणून ज्या लोकांनी शस्त्र घडवले, त्यांनी युद्धामध्ये शस्त्राचा वापर केला. आपल्या परमेश्वराने शस्त्र घडवलं नाही, म्हणून प्रत्येक युद्ध विदाऊट वेपन, शस्त्राशिवाय आपल्या परमेश्वराने जिंकलंय. प्रेज द लॉर्ड. गिदोन शस्त्र घेऊन गेला नाही, यहोशुवा शस्त्र घेऊन गेला नाही, मोशे शस्त्र घेऊन गेला नाही. प्रेज द लॉर्ड. वी डोंट नीड दीज वेपन्स. जे शस्त्र आहेत ना, कुठले हत्यार जे मनुष्याने घडवले, त्याची आपल्याला गरज नाही. वी हॅव द वेपन्स ऑफ गॉड. आपल्याकडे देवाची शस्त्र सामग्री आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हणाला, जे तलवारीने घात करतील त्यांचा नाश सुद्धा तलवारीने होईल. प्रेज लॉर्ड. सो जगामध्ये हे, जगात असं चालतं, जगात तसं चालतं, आपण पण थोडंफार केलं पाहिजे, एवढं नाही का प्रभू प्रभू करून चालणार नाही. दिस इज रॉंग टीचिंग. आय एम टेलिंग यू, दिस इज रॉंग टीचिंग. हालेलुया. युद्धामध्ये लाखो लोकांच्या सैन्यासमोर प्रभू म्हणतो, मी सांगतो ते कर, आणि तसं घ्या, जा आणि जयघोष करत जा, आणि ते युद्ध जिंकतात. शत्रू आपापसात लढून नाही का आंधळे होऊन एकमेकांना मारतायत, आणि शत्रू आपोआप हरतायत, कोणीही लढायला न जाताना. तर आजही तोच परमेश्वर होतो, काल आज युगानुयुग समान परमेश्वर आहे. मला जगाच्या रीतीने बोलायची, मला जगाच्या रीतीने टोमणे मारायची, मला जगातल्या लोकांसारखी, माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसारखी एकाचं नाही का कुरकुर करणं, उनी दुनी काढणं, लोकांना हर्ट करणं, टोमणे मारण्याची मला गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण हे सैतानाची शस्त्र आहे, आणि मला त्याच्या शस्त्राच्या साह्याने कोणावर, कोणत्या मनुष्यावर विजय मिळवायचा नाहीये. प्रेज लॉर्ड. सो कंट्रोल, टेक केअर ऑफ युअर वर्ड्स, टेक केअर ऑफ युअर टंग. ओके, गिव्ह इट टू द लॉर्ड. ह्या जिभेने जीवन बोला. ह्या जिभेने आपल्याला वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत. ज्यांनी शस्त्र घडवलं त्यांचा शस्त्राने संहार झाला, त्याद्वारेच ते पडले. प्रेज द लॉर्ड. पण ज्या परमेश्वराने शस्त्र घडवलं नाही, तर त्याची शस्त्र सामग्री दिली, तो नेहमी आपल्याला विजयोत्सवात नेतो. त्याने आपल्याला महाविजयी बनवला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.